नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक 4 ज्याचं नाव आहे नात्यांची घट्टवीण। नात्यांची घट्टवीण हा पाठ आपल्याला आज काय करायचे अभ्यासायचा आहे। या पाठाला ज्याने लिहिलेलं आहे ते लेखिका मीरा शिंदे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखिकेच्या जीवनाचा अल्प परिचय पाहूया, त्यानंतर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। लेखिका मीरा शिंदे विविध नियतकालिकामधून व मासिकातून कथा कवितांचे लेखन केलेले आहेत। प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो। एवढी नात्यांची घट्ट वीण असते। प्रस्तुत पाठात लेखिके नात्याचे सहज व परिणामकारक वर्णन केलेले आहे। प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतलेला आहे। प्रस्तुत पाठ नात्यांची घट्टवीण हे प्रस्तुत पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतलेलं आहे। तर आपण पाठाला सुरुवात करूया। जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो। ज्या माळेत नाते नामक मणी एकामागोमाग एक एकामागे एक ओवलेलं असतात। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी या नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते। नात्याला एक एक नाव देत कधी जवळीक जाते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते। नाते जन्माबरोबर आलेले असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेले असोत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदभाव दिसतोच। बघा, सुरुवातीला या पाठाच्या सुरुवातीला काय दिले आहे की प्रत्येक माणूस हे जन्माला जेव्हा येतो, जन्माला आल्यानंतर तो प्रत्येक असा आहे समाजामध्ये प्रत्येक माणूस जन्माला जेव्हा येतो, जन्माला आल्या तो येत असताना कोणतं तरी ते नातं घेऊन येतो। नाळे बरोबरच नातं। आता नाळ काय असते बघा, नाळ जे बाळाला आणि आईला जी एक नलिका असते, ज्याच्या मार्फत बाळाला जे अन्न मिळतात, त्या नलिकेतून बाळाला सर्व जे पोषक अन्न हे बाळाला मिळतात, त्याला आपण नाळ म्हणतो। बघा इथे काय सांगितलेलं, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरचं नातं हे एक भली मोठी माळ घेऊन येतो। जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक माणूस जन्म जेव्हा घेतो तेव्हा काहीतरी एक तो नातं घेऊन सोबत जन्माला येतो। त्या माळेत नातं नावाचं एक मणी एका पाठोपाठ त्या व्यक्तीला, त्या माणसाला ओवत असतात। मग तीच व्यक्ती तीच जी नातं आहे ते नातं आपल्या आपल्या सगळ्यांच्या भोवती ती विणली जाते आणि प्रत्येक नात्याने अधिक मजबूत होत जाणारी नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते। बघा, आता जसं नात्यांची जी वीण आहे ती गुंफली जाते आणि त्या विणासोबत जे नाते आहे ते अधिक मजबूत होत जाते आणि ती जी वीण आहे ती प्रत्येक व्यक्तीसोबत ती गुंफली जाते। आता प्रत्येक नात्याला भरपूर नाते असतात, त्या प्रत्येक नात्याला एक वेगवेगळं नाव असतात। मग कधी ते जे नातं असतं ते नातं कधी कधी आपला जवळचा होऊन जातो, कधी स्वकीय होतो, तर कधी तो परक्याप्रमाणे राहतो। बघा, नाते जन्माबरोबर आलेले असोत किंवा सहवासातून। मग जी नाती जन्माबरोबर आली असतात, काही नाती जन्माबरोबर येतात। जसे आता आपण जर एखादी मूल जन्माला घातलं किंवा मूल एका जन्माला आला, तर तो कोणाचं तरी बाळ असतं, कोणाचं तरी मुलगा असतो, कोणाची तरी मुलगी असते।
कोणाच तरी नातू होतो, कोणाच तरी पंतू होतो. हे वेगवेगळे नाते जो माणूस जन्माला येतो तेव्हा ते नाते आपोआपच काय होतात, निर्माण होतात. मग काही नाते सहवासातून तयार होतात आणि काही नाते वातावरणामधून तयार होतात. आता जे सहवासातून नाते, मग त्याच्यामध्ये मैत्री हे पण नातच आहे. मैत्री हे कधी येते, आपल्याला सहवासामधून मिळते आणि वातावरणामधून सुद्धा मैत्री मिळते. त्याचबरोबर काही आप्त संबंध, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे, आता चुलत भाऊ म्हणा किंवा मांडलेला भाऊ म्हणा, मांडलेली बहीण म्हणा, हे वातावरण, जो वातावरण आहे, ज्या वातावरणामध्ये आपण राहिलेले आहे त्या वातावरणानुसार काय आपलं नातं तयार होतं. खरं तर माणूस जन्माला येतो तो मुळी कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी मुलगी, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ते इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारे अनेक नवीन नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. बघा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की जन्माला येणारा प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ किंवा प्रत्येक माणूस हे येत असताना एक नातं घेऊन येतो. तो कोणाच तरी मुलगा असतो, कोणाच तरी मुलगी असते, कोणाच तरी भाऊ असतो, कोणाचा बहीण असते, तसंच कोणाचं नातू सुद्धा. म्हणून काय होतं, हे प्रत्येक नात्यासोबत त्याची ओळख निर्माण होते आणि नंतरच्या काळामध्ये जसं त्यांची वाढ होते, मग त्याच्यानंतर वाढीनंतर त्यांची अनेक नाती त्याच्यासोबत काय होतात, जोडल्या जातात आणि ती जी नाती आहेत त्या विणीला जे समृद्ध आणि सुंदर करतात. रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारी. अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. बघा, आता यामध्ये काय सांगितलेलं की रेशमाच्या धाग्यासारखी एक विण एकाच वेळी नाजूक असते आणि भक्कम आणि मुलायम आणि धारदार सुद्धा असते. बघा, रेशमाच्या धाग्यासारखी जी नातं आहे ते तयार होऊन जातं आणि ती जी विण आहे ते विण एकाच वेळी काय होतं, नाजूक होते आणि भक्कम, मुलायम आणि त्याचबरोबर धारदारी. अशी बहुरंगी विण, जी नात्याची विण आहे, ती अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर मांडत जाते आणि नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयामध्ये नाती जपले जात कायमचीच. कधी कधी डोळ्यामध्ये पाणी आणतं, तर कधी कधी डोळ्यामध्ये अश्रू, ते तोंडावरती अश्रू येतं, कधी पाणी येतं, कधी अश्रू येतं. हे सगळे जे नाते आहेत ते माणसाचा जन्म जेव्हा होतो तर जन्मानंतरच हे सर्व नाते ऑटोमॅटिक म्हणजे आपोआपच तयार होतात. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंगरेखात, कधी कधी तर कधी छिन्नीने कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. बघा, प्रत्येक आई आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्याला संस्कार घडवत असते, मी त्याच्यावर संस्कार करत असते. मग संस्कार देत असताना कधी त्या मुलांना कुंचल्याचा हळुवारपणे रेखत, म्हणजे कधी त्या मुलांना हळुवारपणे त्याला प्रत्येक गोष्टी समजून सांगतात आणि कधी कधी जर तो मुलगा समजत नसेल किंवा ते बाळ समजत नसेल तर कधी कधी त्याला शिक्षा सुद्धा करावी लागते. तिथं छिन्नीचे कठोरपणे घाव घालत म्हणजे काय, तिथं शिक्षा सुद्धा करावी लागते. कधी कधी प्रेमानं समजून सांगावं लागतं आणि कधी कधी त्याच्यावर शिक्षा सुद्धा करावी लागते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गुढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणकर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. बघा, आता जी आई आहे, आईची उपमा आपल्याला, आई ही जे दोन नावाचं आहे यामध्ये संपूर्ण जग समाविष्ट झालेलं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईचं जे उपकार आहे त्या आईच्या उपकारासमोर आपण काहीच करू शकत नाही किंवा आपण आईचे उपकार आपण फेडू पण शकत नाही. सॉरी. कधी जी आई असते ती आपल्यासाठी
कधी शाल असते, म्हणजे कधी आपल्यासाठी उबदार शाल असते, म्हणजे आपलं संरक्षण असते, आणि कधी ती आपली कणकट ढाल असते. म्हणजे आपल्याला जी आई आहे ना, प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी आपण कसं तयार राहायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला ती आई काय करते, शिकवत असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. बघा, काही आई कधी शाल असते, कधी ती ढाल असते, आणि कधी ती अंगाईच्या गीताची काय असते, चाल असते. आता हे सर्व आईविषयी आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं बल्ल हातात धरून भवसार पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. बघा, आता यामध्ये जसं आई जन्म दिल्यावरती आपली जगाशी ओळख होते, कारण की आपण जन्म घेतल्यानंतर आपलं जग नगाशी नातं तयार होतं आणि आपल्याला जगाची ओळख होते. मग या जगामध्ये, या भवसागरामध्ये स्वतःच माणूसपण जपण्यासाठी आपल्याला तारेवरची कसरत करावीच लागते. कारण की आपल्याला माणूसपण जर साबूत ठेवायचं असेल किंवा माणूसपण आपल्याला जागृत ठेवायचं असेल, तर आपल्याला आपण आयुष्य जगत असताना तारेवरची कसरत आपल्याला करावी लागते. प्रत्येक नातं आपल्याला एकदम सुंदर पद्धतीने आपल्याला ते नातं जपावं लागतं. कोणत्याही गोष्टीला, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आपल्या नात्याविषयी कधी कोणी शंका घेतलं नाही पाहिजे, किंवा प्रत्येक नातं ही आपल्याला काय करावं लागेल, एक चांगलं उत्तम प्रकारे आपल्याला ते नातं जपावं लागेल, आणि त्याची जबाबदारी आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण पडावं लागेल. जर आपण एखाद्याचा मुलगा असू तर मुलाची जी जबाबदारी आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागते. कोणाचा पती असेल तर पती असल्याचा जबाबदारी आपल्याला पूर्ण करावं लागतं. जर कोणाचा वडील असेल तर वडिलाची जी जबाबदारी आहे ती आपल्याला काय करावी लागते, पूर्ण करावी लागते. म्हणून जीवन जगत असताना नात्याची जी कसरत आहे ती आयुष्यभर आपल्याला पेलत ठेवावी लागते, आणि त्याला आपल्या सोबत ठेवावं लागतं. बघा, जगण्याची जी जगण्यासाठी आपल्याला आयुष्य तर खूप मोठं खडतर आहे, पण या खडतर आयुष्याला जगण्यासाठी बाप नावाचं जे व्यक्ती आहे ते आपल्याला जगासमोर कसं जगावं, जगासमोर कसं जावं, आणि जगामध्ये जगत असताना किंवा समाजात जगत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करावा, आणि कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकल्या पाहिजेत, आणि कोणत्या गोष्टी आपण करावेत, हे सर्व आपल्याला वडील शिकवत असतो. म्हणून बघा, बाप नावाचं बोललं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो. मग आपण कोणाचे वडील झालात, कोणाचे बाप झाला, तर आपल्याला वडिलाचं कर्तव्य आपल्याला पूर्ण करावं लागतं. त्यासाठी आपल्याला मुलांसोबत, आपल्या मुलींसोबत संवाद हा नावाचा जो सेतू आहे आपल्याला तो बांधावाच लागतो. कारण की जर घरामध्ये संवाद नसतील तर वाद होतात. काय होतं, आपल्या घरामध्ये संवाद जर होत नसेल, तर ज्या घरामध्ये संवाद होत नाही त्या घरामध्ये वाद हा होतो. म्हणून आपल्याला बाप नावाच्या या वडिलांसोबत आपल्याला प्रत्येक गोष्टी बोलल्या पाहिजेत. आपण कितीही मोठं जरी असेल तरी आपल्याला आपल्या वडिलांना प्रत्येक शब्द सांगितला पाहिजे, जेणेकरून आपला बाप आपल्याला कोणत्याही गोष्टीची शिक्षा नाही देणार. पुढे बघा काय म्हणतात, मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्यांची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असंही होते. बघा, मायेचे आणि वात्सल्याचे जे पडदे ते भेदून जेव्हा हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता काय होतं, उडायला सुरुवात होतं. म्हणजे जसं मुलाला समजायला लागतं प्रत्येक गोष्टी समाजामधल्या, तेव्हा मुलगा आपल्याला घराच्या बाहेर, बघा जेव्हा छोटे असतात तेव्हा आई वडिलांचे ऐकत असतात, कारण की कुणाचा संपर्क नसतो, बाहेरच्या जगाचा संपर्क नसतो.
फक्त घरातल्या लोकांचा संपर्क असतो, बाहेरच्या लोकांचा संपर्क नसल्यामुळं त्याला बाहेरच्या गोष्टी. बघा काय सांगितलेलं आहे, जेव्हा मायेचे आणि वासरेचे पडदे भेदून हातात आलेलं मुलं मोठे होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. जेव्हा मुलं छोटे असतात तेव्हा त्या मुलांना आपण प्रत्येक गोष्ट समजून सांगत असतो, पण जेव्हा मुलं मोठे होतात, मुलं समजदार होतात, मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा ते भरपूर गोष्टी ही वडिलांची टाळण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्याला त्या समाजामध्ये त्या गोष्टी आवडत नाही. वडिलांनी कोणत्या गोष्टीचं बंधन घातले तर ते बंधन त्या मुलांना नको वाटतं, आईनं कोणते बंधन घातले तर आईची बंधने त्या मुलांना नको वाटतं. म्हणून या ठिकाणी मुलं काय होतात, जसं पक्षी छोटे, जेव्हा पक्षीचे पिल्लू जेव्हा छोटे असतात तेव्हा त्याला काय होतं, ते पिल्लू त्या ह्याच्यामध्ये त्याला पंख फुटलेले नसतात तेव्हा ते उडत नाही, पण जेव्हा त्या पिल्ल्याला पंख फुटतात तेव्हा ते उडायला सुरुवात करतात. म्हणून या ठिकाणी जसं सांगितलं लेखिकेनं की मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा ते आईवडिलाचं ऐकत नाही आणि ते कधी आपल्या हातातून बाहेर जातात किंवा कधी आपण जे सांगतो त्या गोष्टी ऐकत टाळत त्या गोष्टी, ते बाहेरच्या गोष्टीचं कधी ते आकलन करतील हे आपल्याला कळत नाही. पण त्यांची झोप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणार ना त्यांची वेदना असाही होते. पण जेव्हा त्या मुलाची बघा, एखादा मुलगा जर शिकून सवरून जर मोठा होत असेल मग आई वडिलापासून दूर जातो, शिक्षणासाठी मुलांना दूर जावं लागतं, किंवा मुलींचं लग्न होऊन त्याला बाहेर जावं, दूर म्हणजे आपल्या आई वडिलांना सोडून त्याला बाहेर जावं लागतं. म्हणून हे या ठिकाणी जे नातं तुटतं त्या नाताची जी वेदना आहेत ते वेदना कशा असतात, असह्य असतात, न सहन करणारे असतात. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं कधी, ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधी न करणारी आणि असते मुलांसाठी या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरगे होत जातो. हे दुःख उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभा राहण्यापलीकडं आई वडील काही करू शकत नाही. काय करू शकतात, काहीच नाही. बघा, जसं एखादी मूल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा बाहेर जातो मग तेव्हा त्याचे नातं असते ते नातं थोडं तुटतात आणि दूर होतात, किंवा लग्न झाल्यानंतर मुलांचं नातं होतं काय होतं ते थोडंसं दुरावतात, कारण की पत्नी आल्यानंतर पत्नी हे मुलगा पत्नीच ऐकतो, आईचं ऐकत नाही, किंवा आपल्या मुलीचं लग्न झालं मुलगी परगावी जाते तेव्हा जे नातं तुटतात त्या नाताला खूप त्रास होतो. पण हे त्रास हे आईवडिलांना कसं त्रास होतो, आईवडिलांना किती त्रास होतो, हे त्रास आईवडिलांचा त्रास मुलं कधी बघत नाही. ते मुलं कधी बघणार. आता त्यानंतर आईवडिलाच्या जीवाची उलघाल कधी न करता कळणारी असते का असते मुलांसाठी. बघा, आईवडील त्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांचं पालनपोषण करण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता प्रत्येक गोष्ट वडील आपल्यासाठी कोणती वस्तू न स्वतः विकत घेता आपल्या मुलांसाठी विकत आणतात. फाटलेलं जरी आपला कपडा असेल तर ते फाटलेला कपडा शिवून घेतील, पण आपल्या मुलांसाठी नवीन कपडा आणतात किंवा नवीन कपडे घेऊन येतात, मुलांसाठी खाऊ आणतात. हे जे नातं आहे आणि तेच मुलं जेव्हा मोठे होतात, तेच मुलं जेव्हा दुरावतात तेव्हा जे त्या आईवडिलांना जो त्रास होतो तो त्रास मुलं पाहत नाही की माझ्या आईवडिलांना किती माझ्या या गोष्टीमुळं किंवा मी केलेल्या या वागणुकीमुळं किती माझ्या आईवडिलांना त्रास होत असेल हे मुलं कधी विचार करत नाही. बघा, या जगामध्ये आपण किती पोरके होतो हे दुःख बाळगूनच, आणि आपलं जो हात आहे तो आशीर्वादासाठी मुलांच्या डोक्यावर ठेवून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढे सांगू शकतात आईवडील, दुसरं काही सांगू शकत नाही. बघा, मुलगा कितीही कठोर झाला किंवा मुलगी किती कठोर झाली तरी मुलांसमोर आई वडील आपले दुःख मांडत नाही, ते त्यांचं दुःख ते संस्था पचवून घेतात. पण या दुःखाच्या पलीकडे जेव्हा एखादी मुलगा जर कोणत्या नोकरीला जात असेल किंवा कोणत्या सत्कर्माला जात असेल, कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी जात असेल तर आईवडिलाचा जो आशीर्वाद आहे, आईवडिलाचा आशीर्वाद मुलांच्या सोबत हे सदैव असतं, आणि ते स्वतःचं दुःख पचवून घेतात आणि आपल्या मुलींना आशीर्वाद देतात. कारण की त्या आईवडिलाकडं हा शेवटचा पर्याय असतो की जरी मुलं आपल्याला सोडून जरी मुलं दूर चालले असतील तरी आपला आशीर्वाद मुलांसोबत हे सदैव असला पाहिजे. म्हणून ते आपल्या मुलांना काय करतात, आशीर्वाद देत असतात.
आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे, नवीन नाते जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. तसं घडलं तर नाते जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. बघा, आईच्या डोळ्यातून झरणारे जे अश्रू आहे, आता आईचे अश्रू किंवा आईचा त्रास, आई प्रत्येक दुःख हे आपल्याला हे त्यांच्या रडण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त करत असते. कारण की आपल्याला माहिती की प्रत्येक मुलांची किंवा प्रत्येक माणसांची आई ही काय करते, समाजामध्ये आपलं दुःख व्यक्त करत असताना आपल्या अश्रूद्वारे दाखवत असते की मला आईला किती मोठं दुःख आहे. पण वडील आपलं दुःख कधी दाखवू शकत नाही, कारण की वडिलावर काय असते, जबाबदारी असते. म्हणून जबाबदारी असल्यामुळं तू वडील आपल्याला कधी दुःख दाखवू शकत नाही. काय दाखवतं बघा, बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीचा मुखवटा जर दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू ओघळणारे जो पाणी आहे तो काय आहे, अश्रूच आहे. म्हणून मी आता सांगितलं की आई हे आपली आई आपलं दुःख काय करते, आपल्या समोर ती रडून दाखवते. पण वडील कधीच रडत नाही, कारण की वडील जर रडलं तर काय होतात, मुलं हळवी होतात. त्यामुळं ते स्वतःच दुःख पोचून घेतात आणि कारण की त्याच्यावर घराची जबाबदारी असते, म्हणून वडील कधीच रडत नाही. पण त्यांच्या डोक्यावरून जो ओघळणारा पाणी आहे किंवा ते जो घाम आहे तो घाम नसून तो काय आहे, अश्रूच आहे. बघा, पुढे सांगितलेले ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याचे उपरण्याने ते पुसले जातात. जे त्यांच्या चेहऱ्यावर उघडणारा घाम आहे तो जबाबदारीच्या मुखवट्यामागे ते दडवले जातात किंवा ज्या वडिलाच्या गळ्यामध्ये उपरण्याने ते पुसले जातात. एवढे मात्र खरी, नवीन नाती जुळणं हे दोन्ही बाजूकडून घडते. बघा, नवीन जे नाती आहे ते दोन्हीकडून, म्हणजे आपल्याकडून आणि समोरच्या व्यक्तीकडून जे नातं जुळतं त्या दोन्ही व्यक्तीकडून ते नाते जुळतं. पण हे दोन्ही नाते जर आपल्याला सोयीचं व्हावे किंवा दोन्ही नाती जर एकदम सुखाचे व्हावं असेल तर काय लागतं, ते दोन्ही नाते हे दोन्हीकडून जर जे नातं जुळतं ते नातं जर सुखाचं असेल तर ते नातं काय होतं, टिकतं. जर तसं नाही घडलं तर त्या दोन्ही नात्यामध्ये काय होतं, नातं हे तुटायची शक्यता खूप मोठी असते. मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हा ते नातं अनंताचं नव्या अभिनय सृजनाचं होतं हे मात्र निर्वाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणून म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री काही दिसत नसते. बघा, मैत्री हे सुद्धा तसंच नातं आहे. जसं आईवडिलाचं नातं आहे, मुला मुलीचं नातं आहे, किंवा याच्यामध्ये आईवडिलाचं नातं, नवरा बायकोचं नातं जसं नातं आहे, तसंच हे आपल्या सहवासातून घडलेलं नातं, नातं कोणतं आहे, मैत्री. आता मैत्री असं नातं आहे, ते सुद्धा अतिशय तरल असतं, म्हणजे असं तरंगणारच. आता हे दोन्ही नातं जर मैत्री नातं आपल्याला जपायचं असेल तर एकाच वेळी दोन्ही व्यक्तीला एकच स्वप्न पडावं लागतं, मगच ते नातं आनंदी राहतं आणि टिकतं. नाहीतर हे नातं टिकत नाही. बघा, मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म तरल असते. म्हणून म्हटलं जातं, जरी मित्र जरी समोर दिसला तर मात्र मैत्री त्याची कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरूंकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून देते. बघा, आता यापुढे काय दिलेलं बघा,
आता जे नातं आहे, जसं मैत्रीचं नातं आपण सांगितलं, मैत्रीचं नातं हे वातावरण किंवा सहवासातून तयार होतं. त्याचबरोबर आपल्याला आपलं आयुष्य हे समोरचं जो आयुष्य आहे जगण्यासाठीचं, समोरचं आयुष्य जगण्यासाठी काही नात्यांची आवश्यकता असते. मग त्यामध्ये आपल्या हितचिंतकाची, जो हितचिंतक आहे त्याची गरज लागते. त्याचबरोबर जे मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाची गरज लागते. त्याचबरोबर गुरुची आपल्याला काय लागते, आवश्यकता लागते. आणि भारतीय परंपरेत, भारतीय संस्कृतीत गुरुला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आणि काय दिलेलं आहे, गुरुला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. कारण की गुरुकडून जर आपण एखादी शिक्षा घेतली किंवा गुरुकडून शिक्षण घेतलं तर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची ही एक परंपरा आहे. आणि त्या बदल्यामध्ये गुरुने त्या शिष्याला काय देतात, कानमंत्र देतात. शिष्यांनी बघा, एखादी शिक्षण आपण पूर्ण केलं तर गुरुने शिष्याला कानमंत्र द्यावा लागतो आणि शिष्याने गुरुला काय द्यावं लागतं, गुरुदक्षिणा द्यावी लागते. जेणेकरून जो गुरु शिष्याला कानमंत्र देतात त्या कानमंत्राच्या आधारावर, त्या जोरावर त्याच्या समोरचा जो कठीण काळी, त्या शिष्याला जो येणारी परिस्थिती आहे, समोरचा कसोटीचा जो काळ आहे, कठीण काळ आहे, त्या कठीण काळामध्ये त्या परिस्थितीवर मात कशी करावी याचं कानमंत्र गुरु शिष्याला देत असतो. शेजार धर्म हा पण एक नाता असतं. शेजारचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला तर वैराचा मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रिंगणारी काही नाते असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवीन गोष्टी सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मन दुःखी करतात. बघा, आता जसं आपण याच्यामध्ये बघा किती नाते बघितले. जसं आपल्या जन्मानंतर आपल्याला कोणाचं नातं, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाचा बंधू, हे जे नाते तयार झातात. मग वातावरणातून कोणते नाते तयार झाले किंवा सहवासातून जे नाते झाले, मग त्याच्यामध्ये मैत्री असो, त्यानंतर शिक्षक असो, गुरु असो, मार्गदर्शक असो. मग नवीन एक नातं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे लेखिकेने की या ठिकाणी शेजार धर्म हा पण एक नातं आहे. बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण ज्या वातावरणात राहतो किंवा आपण ज्या परिसरात राहतो, आपल्या परिसराला आजूबाजूला जे लोक राहतात ते आपले शेजारी असतात. म्हणून शेजार धर्म जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाळलात तर त्या ठिकाणी आपुलकी, स्नेह हे खूप मोठं वाटतं. आणि जर शेजार धर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने पाळला नाही तर त्या ठिकाणी इतका मोठा वैर का होतं, वैर म्हणजे त्या ठिकाणी इतका मोठं, खूप मोठी दुश्मनी त्या ठिकाणी तयार होऊ शकते. म्हणून तुम्ही जर शेजार धर्म चांगल्या पद्धतीने पाळला तर तुम्हाला शेजार धर्मामध्ये खूप मोठी आपुलकी मिळते, जिव्हाळा मिळतो, प्रेम मिळतं. बघा, कौटुंबिक वातावरणामध्ये आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाते असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरले जात नाही. बघा, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या अवतीभोवती अनेक नाती असतात. आपण जरी किती विसरण्याचा त्या प्रयत्न केला तरी विसरू जात नाही. आता त्यामध्ये ते एक नातं म्हणजे आजीचं नातं. आजी बघा, झोपताना आपण जेव्हा संध्याकाळी झोपायचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला झोप लागत नाही, मग आपली आजी आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला संध्याकाळी काय करत असते, नवीन गोष्ट सांगत असते. मग त्या गोष्टी ऐकून आपण शांत पद्धतीने झोपी जातो. पण हे कधी व्हायचं, हे पूर्वीच्या काळी व्हायचं, आता होत नाही. आता का होत नाही, कारण की आता शहरीकरण वाढलं. ग्रामीण भागामध्ये होऊ शकतात, ग्रामीण भागामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात, पण शहरी भागामध्ये या सर्व गोष्टी लोप पावत चालल्या, या सर्व गोष्टी कमी झाल्या. कारण की शहरी भागामध्ये फक्त हम दो हमारे दो, म्हणजे आम्ही दोघं, नवरा बायको आणि माझे 2 मुलं, या 4 व्यक्ती पलीकडे दुसरा 5वा व्यक्ती आपल्या घरामध्ये नको वाटतं. आणि आजकालच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपली सासू नावाची जी वस्तू आहे किंवा सासू नावाची जी नाती आहे ती सासू नातं हे नको वाटतं. म्हणून आपल्याला आजीचे हे नाव आहे ते फक्त ऐकायला मिळतं
आजही हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जी आजी आहे ते आपल्या नातवाला किंवा नातूला काय करायची, गोष्ट सांगायची आणि गोष्ट सांगितल्यानंतर ते जे नातू आहेत किंवा ते बाळ आहे ते गोष्टी ऐकत 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 आजीच्या मांडीवर झोपून जायचं. पण आता तशी काही गोष्ट होत नाही. आता आपल्याला जी आजी आहे ती आजी मिळते एका ठिकाणी, ती फक्त वृद्धाश्रम मध्ये, त्याच ठिकाणी आपल्याला आजी मिळते, नाहीतर घरामध्ये आजी आता मिळत नाही. हे ऐकून आपलं मन खूप दुःखी होतं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्याचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वादरिकाकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. बघा, जन्मापासून जो सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास, जेव्हा आपण वादरक्याला म्हणजे आपण जेव्हा म्हातारे होतो किंवा आपली जे 50शी उलटते, जन्मापासून जे नातं तयार झालेले आहे ते नातं आपण सोबत घेऊन आपण वयाच्या 50 वर्षानंतर जे नातं आपल्याला तयार होतं तेव्हा आपल्याला त्या म्हातारपणाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला मागे वळून बघावं लागतं. कारण की आपण प्रत्येक नातं हे कशा पद्धतीनं सांभाळलं आहे. मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण बाळ होतो तेव्हा, मुलगा होतो तेव्हा, त्यानंतर आपलं लग्न झालं तेव्हा, आज आपण वडील झालो त्यानंतर आता सासरे झालो हे एक व्यक्ती प्रत्येक नात्याच्या भूमिकेतून आपण काय करत असतो, समोर जात असतो. तसंच सुरुवातीलाच लेखिकेने सांगितलं होतं की जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हे अनेक नाते घेऊन जन्माला येतो. काय करतो, अनेक नाते घेऊन तो जन्मात, कोणाचा तरी मामा होतो, कोणाचा तरी काका होतो, कोणाचा तरी आजोबा होतो, कोणाचा तरी दादा होतो, कोणाचे तरी वडील होतो. हे अनेक नाते काय करतात, हे जन्म घेतानाच अनेक नाते समोर घेऊन येतात. तसंच आपल्याला काय या ठिकाणी सांगितलं लेखिकेने की जेव्हा तारुण्याकडे जातो, तारुण्याचे जेव्हा काळ संपतो, तारुण्य संपल्यानंतर आपण जेव्हा म्हातारपणाकडे म्हणजे वादरक्याकडे वाटचाल करतो तेव्हा आपल्याला मागं वळून बघावंच लागतं. बघा, तेव्हा मागं वळून बघितल्यानंतर आपल्याला आजवरचा प्रवास आपला कसा होता ते आपण आपल्या समोर येतं. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगड, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण की उंबरठा ओलांडून पलीकडे जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. बघा, आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण तारुण्यामध्ये किंवा आपण बालपणामध्ये किंवा आपल्या तारुणपणामध्ये आपण कित्येक लोकांना त्रास दिले, कित्येक अपमान सहन केला असेल. तर या सर्व गोष्टीचा जो मुखवट आपल्या तोंडावर लावला, मुखवट आपल्याला ऑटोमॅटिक आपोआप खाली गळून पडतं आणि आपण आपल्या समोर बघा, आपल्या कोणकोणत्या गोष्टी आपल्या अंगीकार घेतल्या होत्या, मग त्याच्यामध्ये अंगड आहे, त्यानंतर मान, अपमान, प्रतिष्ठा, हे सारं आपण बाजूला ठेवून आपल्याला काय करावं लागतं, हे सगळं बाजूला ठेवून आपले निखळ चेहरा आपला काय येतं समोर येतो. आपला निखळ चेहरा काय आपल्या समोर येतो आणि तेव्हा कळतं आपण सगळ्या गोष्टी मान्य करतो की तरुणपणामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्यात, काय कोणती गोष्ट आपण करायला पाहिजे होती, कोणती नाही केली, या सर्व गोष्टी आपल्याला मान्य करावं लागतं. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येते. कारण की आपलं आता म्हातारपण लागल्यामुळं आपण घराच्या बाहेर कधी जाऊ, म्हणजे आपला मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही. आपण घराच्या बाहेर उंबरठा म्हणजे आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्यावर आपण गेलो म्हणजे त्या ठिकाणी आपला मृत्यू झाला असं आपल्याला समजावं लागेल. म्हणून या ठिकाणी पुढं काय म्हणतात बघा, पिकलं पान गळलं तरी नवी पाने फुलणार आहे, हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे. बघा, पिकलं पान जे निसर्गाच्या नियमानुसार ज्या झाडाचं पान पिकलंय ते पिकल्या पानाला गळावंच लागतं. हे निसर्गाचा नियम आहे आणि त्याला कोणी बदलू शकत नाही. तसंच माणूस जन्माल्यानंतर त्याला मृत्यू येतेच प्रत्येक माणसाचं. कारण निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचं मृत्यू हे अटळ असतं. त्या व्यक्तीचं मृत्यू हे येणारच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना आपण कोणत्या गोष्टी करतो, कोणत्या गोष्टी नाही करत, याची सर्वाची आपण जेव्हा बेरीज करतो ती कधी, आपण उतारवयात आल्यानंतर. उतारवयात जेव्हा आपण येतो, आपले दिवस कमी होतात, जेव्हा
आपल्याला वाटतं की आता माझं शेवट आलेला आहे, मी आता किती दिवस जगणार हे मलाच माहीत नाही, तेव्हा आपलं सर्व का आठवतं की मी तरुणपणामध्ये कोणती चुका केली किंवा मला या गोष्टी करायला पाहिजे नव्हतं, या गोष्टी केल्यात मी, या गोष्टी मला नको करायला पाहिजे होत्या. या सर्व गोष्टी हे जी आपली चुकी होतात, ही चुकी काय करतं, या वादळक्याच्या काळामध्ये ते मान्य करतात. शाश्वत सत्य मान्य करावंच लागेल, मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न नातं असं नातं तयार होतं. साऱ्या नात्यांच्या पलीकडे जाणारं, त्याला शब्दाचं क्षितिज काय, पण शब्दाच आबाळे अबूर पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. बघा आता यामध्ये शेवटी काय सांगतात कवी, लेखिका शेवटी सांगतात की निसर्गाच्या नियमानुसार निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. निसर्गानुसार प्रत्येक व्यक्ती हे जन्म घेतल्यानंतर मरावंच लागेल. हे मान्य केल्यानंतर हे शाश्वत सत्य मान करावं लागेल आणि हे जो निसर्ग सत्य आहे तो मान्य करावंच लागेल. आणि मग जन्मापासून जे आपल्याला मिळालेलं नातं आहे ते नातं एक निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि एक अभिन्न नातं तयार होतं. बघा हे जन्मापासूनचं जे नातं एक प्रत्येक व्यक्तीचं जसं सहवासातून, नात्यातून, रक्तातून आणि वातावरणातून अनेक जे नातं आहे ते प्रत्येक नातं आपल्याला सांभाळावं लागतं आणि ते आपल्याला नात्याच्या पलीकडे जाता येत नाही. आपण नातं जर आपण व्यवस्थितपणे सांभाळलं तर आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही. साऱ्या नात्यांच्या पलीकडे जाणार. बघा यामध्ये लेखिका हे शेवटी हे सांगतात की आता जेव्हा नातं आपल्याकडे कोणतंच राहत नाही तेव्हा आपल्याकडे शब्द अपुरे पडतात की आपण कोणतं नातं जपावं, कोणतं नातं जपू नये. म्हणून आपल्या हातातून काही गोष्टी जर निष्ठत चालल्याची सुरसुर हुरू लागली तर आपल्याला वाटतं की आपला शेवट सुरू झाले. एका शेवटाची आपण सुरुवात झालो. आपल्याला आपली नाती तुटायला लागली. आपल्या उतारवयामध्ये आपले मुलं आपल्याला दूर करायला लागले. मग समजून घ्यायचं की आपला शेवट जवळ आला आहे. म्हणून शेवट जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपल्या जी नात्याची जी वीण आहे ती घट्ट पकडून ठेवावी लागेल. आणि ती नात्याची वीण जर आपण घट्ट पकडून ठेवली नाही, आपण नातं जर व्यवस्थित सांभाळलं नाही तर आपल्याला आपल्या वादळक्यामध्ये म्हणजे आपल्या म्हातारपणामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी आपल्या समोर येणार नाही. आपल्यासोबत कोणी नातं तोडणार नाही. आपल्यासोबत आपला जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत आपलं नातं हे अभेद्य राहील. आपल्यासोबत सगळ्यांचं नातं चांगलं राहील. म्हणून हे नातं हे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने जपलं पाहिजे असं लेखिका मीरा शिंदे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.